नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत अशी भरगच्च व्हेज थाळी जी फक्त 50 रुपयामध्ये तयार होते. अनेकांना वाटतं की एवढ्या कमी किमतीत चविष्ट आणि पोटभर थाळी बनवणं शक्य नाही. पण योग्य नियोजन केलं, हंगामी भाज्या वापरल्या आणि साहित्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर नक्कीच शक्य आहे. आजच्या आपल्या या थाळीत आहेत 2 मऊ चपात्या, गरमागरम भात, साधं पण चविष्ट वरण, पौष्टिक उसळ, दह्याची छोटी वाटी, ताजी कोशिंबीर किंवा कांदा, लिंबू आणि टोमॅटो, कुरकुरीत पापड, चटणी, लोणचं, दिसायलाही सुंदर आणि खायलाही अगदी घरगुती. पारंपरिक पद्धतीने आपण ही थाळी बनवलेली आहे. थाळीमध्ये खमंग वरणसुद्धा मसाल्याचं आपल्याला घ्यायचं आहे आणि गोडाचं म्हणाल तर गोडासाठी आपल्याला इथं छोटी वाटी श्रीखंड घ्यायचं आहे आणि छान चवीची ही थाळी तयार होते. अगदी 50 रुपयामध्ये तयार होते आणि ती मी कशी तयार केली ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. मी तुम्हाला व्यवस्थित अगदी बजेटसहित सगळं सांगणार आहे. आणि पहा, इथं तोंडाला पाणी सुटेल अशी ही 50 रुपयाची भरगच्च व्हेज थाळी इथं तयार आहे. ही थाळी फक्त घरासाठीच नाही तर टिफिन सर्व्हिस, खानावळ किंवा छोटा फूड व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली कल्पना ठरू शकते. ग्राहकांना चव, स्वच्छता आणि सातत्य मिळालं की ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतात. तुम्हाला या थाळीत अजून कोणता पदार्थ आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 200 ग्राम तुरीची डाळ आपल्याला इथं घ्यायची आहे. 20 ग्रॅम बाऊलचं वजन आहे. मी तुम्हाला वजनासहित इथं वस्तू या साहित्य जे आपण घेतो ते वजनासहित दाखवत आहे. 200 ग्राम तुरीची डाळ, पाव किलो तांदूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे. 250 ग्रॅम मी तांदूळ घेतला. 20 ग्रॅम बाऊलचं वजन आलेलं आहे. आता लागलेच हे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये ह्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत. आता आपण इथं उसळीसाठी सफेद वाटाणा घेत आहोत. तुम्ही कोणत्याही कडधान्याची उसळ इथं करू शकता. मी आज सफेद वाटाण्याची उसळ करते. 300 ग्राम इथं मी सफेद वाटाणा घेतलेला आहे आणि 10 ग्रॅम आपल्या भांड्याचं वजन आहे. पाव किलो इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 250 ग्रॅम गव्हाचं पीठ आणि 20 ग्रॅम भांड्याचं वजन. आता एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला ही थाळी बनवायची आहे. कमीत कमी गॅसचा वापर तर करायचा आहे, कमीत कमी मसाल्यांचा वापर करायचा आहे, कमीत कमी तेलामध्ये अगदी 50 रुपयात पोटभर आणि चविष्ट जेवण आपल्याला तयार करायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. लागेल एवढं पाणी भाताला घ्यायचं आणि हा भात स्वच्छ असा धुवून आपल्याला मीठ घालून शिजत घालायचा. डाळही स्वच्छ धुवून घेऊया. डाळीला शिजेल एवढं पाणी घाला, हळद, हिंग घाला आणि आता हा डाळ आणि तांदूळ आपण कुकरला लावून घेऊया. थोडक्यात आपल्याला वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 शिट्ट्या करून हा कुकर आपल्याला वरण भात तयार करून घ्यायचा आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, वरण भाताच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण उसळ फोडणीला टाकूया. एक पळीभर तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या. कांदा मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्या. आलं लसूण पेस्टही खमंग कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. झटपट होणारा स्वयंपाक आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये ही थाळी तुमची तयार होते. एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा. छान असा टोमॅटो ही बारीक चिरून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हा मसाला परतून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीरही आपण याच्यामध्ये परतून घेऊया. छान चवीची उसळ होते. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला मी इथं घेतलेला आहे. याच्याबरोबर तुम्ही अर्धा चमचा गोडा मसालाही घेऊ शकता. तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घ्या. गोडा मसाल्याने उसळीची चव फार छान लागते. अगदी सुंदर गोडा मसाला जर तुम्ही इथं वापरलात तर फार छान चवीच्या सगळ्या उसळी, कोणत्याही उसळी जर तुम्ही केल्यात तर गोडा मसाल्यात करा, छान चवीच्या उसळी होतात. ही थाळी फक्त घरासाठीच नाही तर छान अशी टिफिन सर्व्हिससाठी, खानावळ किंवा छोटा फूड व्यवसाय तुम्ही नक्की करू शकता. अनेक जण विचारतात एवढ्या कमी किमतीत थाळी कशी काय शक्य होते. याचं उत्तर म्हणजे योग्य नियोजन, साहित्य वाया जाऊ न देणं, हंगामी भाज्यांचा वापर, प्रमाणात मसाले आणि नियोजनबद्ध स्वयंपाक. आता इथं पहा, मी गरम पाणी घेतलेलं आहे.
तुम्हाला उसळ किती पातळ किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा. पण उसळ शिजवताना गरम पाणी घ्या, म्हणजे उसळी पटकन शिजतात, वेळ लागत नाही. एक उकळी येऊ द्यायची, झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये होणारा हा स्वयंपाक आहे आणि फार छान चवीची ही थाळी तयार होते. अगदी संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने आपण आज ही व्हेज थाळी बनवलेली आहे. 1-2 चमचे तेल, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि ही कणिक मळून घ्यायची. आता लक्षात ठेवा, चपात्या जर तुम्हाला मऊ लुसलुशीत हव्या असतील तर ही कणिक कमीत कमी ते 20 मिनिट ते अर्धा तास भिजत ठेवा. थोडं थोडं पाणी घेत आपण कणिक मळून घेऊया. जास्ती पातळ कणिक मळू नका, जास्ती घट्ट मळू नका. आता ही कणिक 20 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. कुकरही आपले थंड झालेले आहेत. वरण छान शिजलेलं आहे. छान असं व्यवस्थित वरण घोटून घ्या. 200 ग्रॅम तुरीच्या डाळीमध्ये आपण पाहूया. आता एवढं आपण जे जिन्नस घेतलेले आहेत, एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये आपल्या किती थाळ्या होत आहेत. आता हे वरण फोडणीला टाकूया आपण. 1 पळीभर तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करा. छान फोडणी तडतडली की वरण चवीला फार छान लागतं. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची. आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत खमंग परतून घ्या. त्याच्यावरती आपल्याला पिकलेला 1 मिडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा. टोमॅटोही छान परतून घ्या. खमंग अशी ही फोडणी परतून झाली की वरण फोडणीला टाकूया आपण. आता हे वरण किती घट्ट किती पातळ हवं ते तुम्हाला पाण्याचं प्रमाण त्याच्यानुसार ठेवा. इथं पहा, मला जेवढं वरण पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढं मी पाणी इथं घेतलेलं आहे आणि 6 ते 7 मिनटासाठी मंद गॅसवरती हे वरण आपल्याला उकळू द्यायचं आहे. चवीनुसार मीठ घाला, अगदी थोडीशी साखर घाला, कोकम घाला किंवा कोकम नसतील तर अगदी चिंच घालून तुम्ही हे वरण आंबट गोड तिखट चवीचं करू शकता आणि छान चवीचं हे वरण होतं. आणि पहा, 6 ते 7 मिनिट मी हे वरण गॅसवरती उकळू दिलं, मंद गॅसवरती. आता आपलं वरणही तयार झालं आहे. आता उसळीचा कुकर थंड झालेला आहे का पाहूया आपण. 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत उसळीच्या मी. उसळ व्यवस्थित शिजली आहे का पाहूया आणि कशी झाली तेही आपल्याला कुकरचं झाकण उघडल्यावर कळेल. आणि पहा, इथं चमचमीत खमंग अगदी चटपटीत उसळ आपली तयार आहे. इथं उसळीचं प्रमाणही तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता. आणि पहा, वाटाणा फार छान आपला शिजलेला आहे. अगदी मऊ एकदम लुसलुशीत हा वाटाणा शिजलेला आहे. कोथिंबीर घालूया आणि आपली उसळही तयार आहे. मी सांगितल्याप्रमाणे मी जेवढं बजेट घेतलेलं आहे आणि जेवढे हे वस्तू आपण मोजून घेतल्या तेवढ्या वस्तूमध्ये आपल्या किती थाळ्या होत आहेत ते आपण पाहूया. 1 थाळी तर नक्कीच होणार नाही, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त थाळ्या होऊ शकतात. एवढ्या बजेटमध्ये 1 थाळी आपल्याला 50 रुपयाला पडली आहे. आता पहा, इथं कणिकही छान भिजली. कणिकेचे आपण गोळे करून घेऊया चपातीसाठी आणि 1/2 किलो कणकेमध्ये आपल्या 6 चपात्या तयार झाल्या आहेत. आता ह्या चपात्या आपण लाटून घेऊया. छान घडीची चपाती करा, म्हणजे मऊ लुसलुशीत अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही चपाती एकदम मऊ लुसलुशीत राहते. घडीच्या चपातीला तेल लावायचं आणि अशी ही त्रिकोणी घडी करून घ्यायची. पहा, मस्त अगदी ही चपाती संध्याकाळपर्यंत व्यवस्थित 3 ते 4 पदर तिला सुटतात आणि मऊ लुसलुशीत चपाती, अगदी मऊ ताजी ताजी चपाती असल्यासारखी संध्याकाळपर्यंत राहते ही. आता पीठ लावून आपण ही चपाती लाटून घेऊया. तवा गरम करत ठेवा, म्हणजे चपाती छान भाजली जाते. आणि एवढ्या बजेटमध्ये अगदी मी सांगते तुम्हाला किती थाळ्या तयार झाल्या ते अगदी व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि संपूर्ण बजेट आपण जे समोर तर मी तुम्हाला वजनी दाखवलं, वजनी प्रमाणात आपण किती घेतलेलं आहे, पण त्याची किंमत किती होती तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट दाखवणार आहे. संपूर्ण चार्ट मी व्हिडिओच्या शेवट दिला आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता की आपण कोणत्या किमतीप्रमाणे इथं आपण ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. आता चपातीला तेल लावून ही चपाती खरपूस खमंग भाजून घेऊया. आता संपूर्ण तुम्ही जेव्हा माझा हिशोब बघाल किंवा माझा संपूर्ण चार्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही थाळी आपण 50 रुपयात कशी तयार केली. चपात्याही आपल्या लाटून झालेल्या आहेत. छान टम्म मऊ लुसलुशीत चपात्या झालेल्या आहेत आणि छान टम्म फुगलेल्या आहेत. पहा,
आणि आता ही थाळी आपली तयार झाली आहे. संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झाला आहे. 6 चपात्या, भरपूर असं 200 ग्रॅम तुरीच्या डाळीचं वरण, भरपूर 300 ग्रॅम वाटाण्याची उसळ आणि त्याचबरोबर पाव किलो तांदळाचा भात. पहा, छान असा आपला आज हा बेत तयार झालेला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अगदी नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर नक्की एवढं प्रमाण घेऊन तुम्ही सुरुवात तर करा. पहा, तुम्हाला छान यश मिळेल. आणि पहा, इथं भरगच्च अशी व्हेज थाळी आपली तयार आहे. श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, कांदा, टोमॅटो, लोणचं, चटणी आणि कुरकुरीत पापड. 50 रुपयामध्ये आपलं हे सगळं जेवण तयार झालेलं आहे. आणि एवढ्या बजेटमध्ये आपल्या 3 थाळ्या तयार झाल्या आहेत. एक थाळी आपल्याला 50 रुपयाला पडली. संपूर्ण बजेट आपले 150 रुपये झालेलं आहे. आणि 150 रुपयामध्ये मी 3 थाळ्या तयार केलेल्या आहेत. ॲक्च्युली 40 रुपयाला आपल्याला ही एक थाळी पडली आहे, पण वरचे जे 10 रुपये आहेत ते मी कांदा, टोमॅटो आणि मेहनत असं करून हे 10 रुपये लावले आणि 50 रुपयाची ही थाळी आपली तयार झाली आहे. नवीन बिझनेस करणार असाल तर तुमच्या अगदी पहा, ह्या बजेटमध्ये तर नक्की तुमचा बिझनेस व्यवस्थित चालू करायला काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू छान अशा रेसिपीसह. धन्यवाद.